बनवलेले होते. आता 2 दिवस गेल्यानंतर तो माणूस त्यांच्या घरी जेवायला जातो. 2 दिवस एक तर तो काय पोटभर जेवलेला नसतो आणि नंतर ते ब्राह्मणाकडे जेवायला जातो. ब्राह्मणाकडे जेवायला गेल्यानंतर खूप खातो खातो खातो. आता आली जिलेबी. जिलेबी संपस्तवर खाल्ली की पारीचा कंठापर्यंत जिलेबी आली. जिलेबी कंठापर्यंत आली तरी सुद्धा तू कडचा माणूस म्हणतो किती खाशील, कारण इथं आलं तुझ्या आता काय बाहेर तोपर्यंत खातो का? म्हणतो तुला काय करायचंय, मी खातोय ना, माझ्या कंठापर्यंत आले, तुला काय झालंय का? तरी तो खातच राहतो. तितक्यात आता गुलाबजाम येतो. गुलाबजाम संपलं, गुलाबजाम संपवतोच, परंतु आता पाक राहिलेला असतो. म्हणतो पाक तरी द्या आता प्यायला, जाऊ द्या गुलाबजाम संपले तर संपू द्या, पाक द्या. तो पाक प्यायला घेतो. तो म्हणतो अरे आता जिलेबी एवढी कंठापर्यंत खाल्लीस, आता तो पाक कुठं भरशील? तो म्हणला तुला काय करायचंय, त्या जिलेबीच्या मध्ये बसवून नाही त्याच्या पोळीत भरीन, तुला काय करायचंय, मी पाक कुठं पण ठेवी. तर तो पाक पेत असताना त्याच्यामध्ये एक माशी पडते. माशी ते एवढं त्या जेवणामध्ये रमलेलं होतं की माशी सकट ते ग्रहण करतो, ते पितो, ते पाक पितो. पाक पिल्यानंतर ती माशी त्याच्या नरड्यामध्ये जातील. त्याला एकच काम लागतं, ले लटाक चल जाणे, ले लटाक चल जाणे.